आपण श्री गुरु पादुकाष्टक खूप वेळा ऐकला आहे। अगदी मनाला प्रसन्नता देणारे श्री गुरु पादुकाष्टक कोणी आणि का लिहिले ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। दत्तगुरूंच्या भेटीची ओढ आणि दत्तगुरू कसे भेटले याचे वर्णन म्हणजे श्री गुरु पादुकाष्टक। गुरु पादुकाष्टक हे नारायण महाराज जालवणकर यांनी लिहिलेले आहे। झाशी जवळील जालवण या गावी श्री नारायण महाराजांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव तात्या पुराणिक। तात्या पुराणिकांचा संसार अगदी सुखाचा चालू होता, फक्त त्यांना पुत्रप्राप्ती नव्हते। एक दिवस तात्या पुराणिकांची पत्नी सूर्यनारायणाची पूजा करीत होत्या, तेव्हा तिथे भिक्षेसाठी एक योगी आले। त्यांनी त्यांना विचारले की माई तू हे काय करीत आहेस? तेव्हा त्या म्हणाल्या की मी सूर्यनारायणाची पूजा करीत आहे। तेव्हा ते योगी त्यांना म्हणाले, माई तुझ्या घरी पुत्ररूपाने नारायणच जन्म घेईल। पुढे जाऊन त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि त्यांनी त्यांचे नाव नारायणच ठेवले। नारायण 1 वर्षाचे असताना आईचे निधन झाले। पुढे जाऊन त्यांच्या आजीनेच त्यांचा सांभाळ केला। पुढे थाटात मुंज पार पडली। पुढे लग्नाची इच्छा नसतानाही त्यांना लग्न करावे लागले। तर का? त्यांना नारायण महाराजांना मागचा जन्म आठवत होता। मागच्या जन्मी ते स्वामी हिरण्यगर्भाचार्य या नावाने प्रसिद्ध होते। एकदा भिक्षेला निघाले असताना त्यांचे तेज पाहून एका स्त्रीने त्यांच्याकडे लग्नाचा आग्रह केला। तेव्हा ते त्यांना म्हणाले की ही तुझी इच्छा पुढल्या जन्मी मी नक्कीच पूर्ण करेन। त्यामुळे मनात नसताना सुद्धा त्यांनी लग्नाला होकार दिला। लग्न पार पडले, पण प्रपंचात ते उदासीन राहू लागले आणि एकदा घरच्यांना न सांगता गुरूंच्या शोधार्थ त्यांनी घर सोडले आणि ते मथुरेला गेले। तिथे त्यांची ओळख 350 वर्षाचे गोवर्धन बाबा यांच्याशी झाली। ते त्यांचे शिष्य बनून राहू लागले। मथुरेला ते 4 वर्ष राहिले आणि ते तात्या पुराणिकांनी मुलाच्या शोधार्थ सगळीकडे माणसं पाठवली। आणि एकदा जालवणच्या एका गृहस्थाने नारायण महाराजांना ओळखले। त्या गृहस्थाने गोवर्धन बाबांना सगळी हकीकत सांगितली। गोवर्धन बाबांच्या सांगण्यावरून नारायण महाराज घरी जाण्यास तयार झाले। निघताना गोवर्धन बाबा नारायण महाराजांना म्हणाले की तू दत्ताची उपासना चालू कर। त्यानंतर त्यांनी दत्ताची उपासना चालू केली। घरी येऊन पुढे 2 वर्षातच त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि 8 दिवसातच पत्नी आणि मुलाचे निधन झाले। संसार पाशातून मुक्त झाल्यानंतर नारायण महाराज गिरनार पर्वतावर गेले। तिथे त्यांनी 14 दिवस अन्न पाणी वर्ज करून श्री दत्ताची उपासना सुरू केली। 14व्या दिवशी श्री दत्त आपल्याला दर्शन देत नाहीत म्हणून त्यांनी कड्यावर उभे राहून देहत्यागाचा संकल्प केला। इतक्यात श्री दत्त प्रकट झाले आणि ते त्यांना म्हणाले की मुला हे तू काय करीत आहेस? तेव्हा नारायण महाराज म्हणाले की दत्त भेटी वाचून हा देह नकोसा झाला आहे। दत्त मला दर्शन देत नाही। मग श्री दत्तात्रयांनी नारायण महाराजांचा हात धरून त्यांना गुहेत नेले आणि त्यांचे निजरूप दाखवले। त्यानंतर श्री दत्तात्रयांनी त्यांना ब्रह्मविद्येचा बोध केला आणि गिरनार पर्वतावरच राहणाऱ्या श्री दत्तभक्त निरंजन रघुनाथ स्वामींच्या स्वाधीन केले। निरंजन रघुनाथ स्वामींनी नारायण महाराजांना 4 वर्षात श्रवण आणि योगाभ्यास शिकवला आणि पुढे जगाच्या कल्याणाकरता तुम्ही बाहेर पडावे अशी आज्ञा केली आणि समोरच्या झाडाखाली जागा खोडून काढ असे सांगितले। तिथे तुला माझी प्रतिमा मिळेल। त्याप्रमाणे नारायण महाराजांनी समोरच्या झाडाखाली जागा खणून काढली। तिथे त्यांना गंडिकेची 1 मुख 6 भुजा, चरणाजवळ श्वान कामधेनू अशी श्री दत्तात्रयांची मूर्ती मिळाली। ती मूर्ती सोबत घेऊन श्री नारायण महाराज जगाच्या कल्याणाकरता बाहेर पडले। त्यांना मिळालेल्या श्री दत्त मूर्तीला नारायण महाराज रोज ताट भरून नैवेद्य करीत असत आणि ती मूर्ती तेवढा नैवेद्य ग्रहण करीत असे आणि पाण्यात थोडा नैवेद्य ठेवत असे। हा चमत्कार झालेला बऱ्याच लोकांनी पाहिलेला आहे। एकदा एका प्रमुख नामांकित व्यक्तीने लोकांच्या सांगण्यावरून त्यांना अभक्षण आणि दारू पाठवले, पण नारायण महाराजांवर दत्तकृपा असल्याने त्यांची फुले आणि दूध झाले आणि तो प्रसाद त्यांनी पुन्हा त्या नामांकित व्यक्तीला पाठवला। हा चमत्कार झालेला पाहून नामांकित व्यक्तीही त्यांच्या भक्त झाल्या। नारायण महाराज नेहमी म्हणत असत, ईश्वराने निर्माण केलेल्या या जगात बरेच चमत्कार आहेत। भगवंत आपल्याला सर्वांना ममतेने वागवतात। सद्गुरूंनी 84 लक्ष योनी निर्माण केली। हा एक चमत्कारच आहे। त्याच्या पुढे आम्ही काय चमत्कार करणार? शके 1790 आषाढ वद्य पंचमीला दत्त स्मरण करीत नारायण महाराजांनी गंगेला देह अर्पण केला। धरी सद्गुरूंचे पाय पुन्हा जन्म तया नोहे, जो का सद्गुरूंचा दास तया परब्रह्मी वास।
ज्याचा सद्गुरु सोयरा त्याचे मोक्ष रावे धरा, गुज सांगे नारायण गुरु तोची निरंजन। नारायण महाराजांनी 14 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून श्री दत्तात्रयांची उपासना केली। या 14 दिवसातच जे जे घडले ते श्री गुरु पादुकाष्टक मध्ये लिहिलेलं आहे। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।